सख्यांचा सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आहोत साताऱ्यामध्ये आणि आपल्या या 16 सख्यांच्या मध्ये सगळ्या तायात तर आहेत, पण आज फक्त माझ्याच बहिणी नाहीत, अख्ख्या महाराष्ट्राच्या बहिणी आज इथे सहभागी झालेल्या आहेत. म्हणजेच आपल्या सगळ्या सैनिक पत्नी आजच्या या आपल्या 16 सख्यांचा मध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि ताई, तुमच्या या खरं तुमचं जे योगदान आहे त्या योगदानाला खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासाठी एक 4 ओळी मला सुचले आहेत, त्या मी लगेच बोलून दाखवतो. भाऊजी माझे सीमेवर, भाऊजी माझे सीमेवर, बहीण माझी उमऱ्यावर. खरं तर दोन्ही उंबरेच, एक घराचा आणि एक देशाचा. एक घराचा एक देशाचा, एकाच्या आत ती सुरक्षित आणि एकाच्या आत तो सुरक्षित. सीमेवर माझे भाऊ जे तिथे लढत असतात त्यांना जे बळ देत असते ती माझी घरातली ताई. आणि ताई, तुला खरंच अगदी मनापासून शुभेच्छा. तुमच्या या योगदानाला आमच्या सगळ्या संपूर्ण टीम कडून मानाचा मुजरा. आणि अजिबात वेळ न घालवता आपण आपला पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि ह्यात मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे. ते वाक्य न चुकता तुम्ही ते स्पष्टपणे बोलून दाखवायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीने. पद्धत मी सांगणार आहे, ठीक आहे. वाक्य असं आहे: गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव पौर्णिमा तानाजी शिंदे. पौर्णिमा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष झालेली आहे. काय करतात भाऊजी? ते ITI सर्व्हिस. कुठे? ITI मध्ये सर्व्हिस करतात. वा, व्हेरी गुड. आणि किती 20 वर्ष झालीत लग्न? 20 वर्ष. बरोबर. तुमचं लव्ह मॅरेज नाहीये? अरेंज. सांगतोय मी, अरेंज मॅरेज आहे तुमचं. वा, व्हेरी गुड. आणि आता हे जे वाक्य आहे ताई, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. गेंडा धडकला रेड्याला, दोंडा धडकला रेड्याला, गेंडा धडकला रेड्याला, दोंडा धडकला, गेंडा धडकला धोड्याला, गेंडा धडकला धोड्याला, गेंडा धडकला गेंडा धडकला धोड्याला, गेंडा धडकला धोड्याला, गेंडा धडकला धोड्याला. काय वाक्य बोललात तुम्ही? वाक्य एकही वाक्य ऐकवलं नाही. वाक्य काय तेच माहिती नाहीये. पण क्या बात आहे, जो उत्साह होता त्याच्याकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. माझं कल्याणी कुलदीप भोसले. कल्याणी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्ष. आणि भाऊजी कुठल्या रेजिमेंट मध्ये आहे? ऍडव्होकेट आहेत ते. अच्छा, आणि advocate माझे भाऊ आहेत ते आर्मीत आहेत. अच्छा, भाऊ आर्मी मध्ये आहे. दोन भाऊ आर्मीत होते, त्यातले एक एक्सपायर झाले ओके. आणि एक आहे आता आर्मीला. बरं ताई, आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. गेंडा गेंडा धडकला धोंड्याला, हो रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला, हो. भाऊजी कधी गायला सांगतात तुम्हाला? नाही ना? बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे. माझा आवाज चांगला असता तर मी गायिका झालेच. नाही, पण तुमचा आहे ना आवाज चांगला आहे तुमचा, फक्त सुरांमध्ये खूप भांडणं सुरू आहे. बाकी आवाज तुमचा खूप छान आहे, हरकत नाही. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी वीरपत्नी सुनीता विजय मोरे. मी सांगलीहून आले. मला आज समजलं की तुमचा कार्यक्रम आहे, तर त्यामुळे मी म्हटलं आतापर्यंत कुठल्याच कार्यक्रमात सहभाग झाला बरेच मी बघते, कधी कुठलाही कार्यक्रम भाग घेतला नाही. म्हटलं आता विधवा प्रथा पण बंद झालेली आहे, आपण हळदी कुंकू लावू शकतो. आणि मला माहेरचं म्हणजे आई वडील पण नाहीत, भाऊ नाही, मग तुम्ही म्हटलं माहेरचं सोहळा, आणि त्यामुळे मी आले आवर्जून सांगलीहून. हरकत नाही, पण ताई तुम्ही इथे आलात, व्हेरी गुड. तर आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही सलग 15 वेळा बोलून दाखवा. हा. गेंडा धडकला धोंड्याला, गेंडा धडकला वेड्याला. हा, बरोबर आहे. रेडा कुठे गेला? तो आराम करते जरा. रेडी, 1 2 3. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला धोंड्याला, वेडा धडकला अच्छा, रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला धोंड्याला, गेंडा धडकला वेड्याला. अच्छा, म्हणजे गेंडा 2 वेळा धडकलेला आहे. रेडा कुठे गेलाय? रेड्याला तुम्ही बाहेरच काढत नाही.
हरकत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. नीता प्रवीण कुमार सूर्यवंशी. नीता ताई. हा, किती वर्ष झालीत लग्नाला? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. भाऊजी भाऊजी एक्सपायर झाले टेक्स सर्व्हिस. ते सर्व्हिस मध्ये होते. अच्छा ताई, आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचं. रागात बोल. रागात बोलायचं. इथल्या इथे सखी कोण आहे तुमची? सखी कोण आहे? हा, त्यांच्यावरती राग काढा सगळा. गेंडा धडकला धोंड्याला, हा रेडा धडकला वेड्याला. हा हा, रागा नाही. हा, very good. गेंडा धडकला धोंड्याला, हा. रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, धडकला वेड्याला. रेडा लटकला धोंड्याला. नाही. मग रेडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला धोंड्याला. वेड्याला. वेड्याला. व्हेरी गुड. हा, गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. व्हेरी गेंडा गुड. जोरदार टाळ्या. माझं नाव सौ राजश्री अजित इंगळे. मी हाऊसवाईफ आहे. अच्छा, आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 23 वर्ष. 23 वर्ष. भाऊजी कुठल्या रेजिमेंट मध्ये आहे? फोटो फ्रेम लॅमिनेशन करतात. अच्छा, फोटो फ्रेम लॅमिनेशन त्यांचा व्यवसाय आहे. हो. ओके ओके. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. गेंडा धडकला धोंड्याला आणि रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला आणि रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, हा 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 हा. रेडा धडकला वेड्याला, हा हा हा. गेंडा धडकला धोंड्याला, हा हा हा. आणि वेडा धडकला रेड्याला, हा हा. गेंडा बोलतायत, धोंडा बोलतायत, रेडा बोलतायत, गेंडा. हसतायत मात्र घोड्यासारखे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहे या इथे या ताई या. आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा एक नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी ताईंनी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. आणि जी अंतिम विजेती अर्थात ती असेल आजच्या आपल्या खेळाची विजेती आहे, तिला बक्षीस मिळेल. ठीक आहे, तर आता मग सुरू करूया आपण. त्यासाठी म्युझिक प्लीज. संगतीनं माझ्या तू येशील काय, गो संगतीनं माझ्या तू येशील काय. हा पटकन बसू द्या. अरे व्हेरी गुड. क्या बात आहे. आय किती आजी लवकर नाही बस. अरे हा, म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलमेल, त्याच्या प्रेमाला नसा. हा व्हेरी गुड. हा लवकर. म्युझिक प्लीज.
संगीत अभिनय नृत्य स्पर्धेच्या ज्या विजेत्या आहेत त्या ताईंना मिळतं हे बक्षीस. खूप खूप अभिनंदन. आणि खेळताना ज्या अगदी त्या मनापासून ज्या काही खेळत होत्या अगदी हा म्हणजे ना खूप चांगलं तुम्ही स्ट्रॅटेजी वापरली होती. क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या खेळासाठी. मंडळी, आजच्या भागात सुद्धा आपल्या बरोबर वीर पत्नी इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या आजच्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये. आज त्यांच्याकडून सुद्धा आपण त्यांचं मनोगत समजून घेणार आहोत, ऐकणार आहोत. त्यांनी जो केलेला त्याग तो समजून घेणार आहोत आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी ताईंकडे जाणार आहे. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्ते, मी वीरपत्नी सुनीता विजय मोरे. मी सांगलीहून आलेले आहे. सांगली जिल्ह्यातील कवठे मंकाळ माझं गाव आणि माहेर जत तालुक्यातील ओमदी गाव आहे. 10वी नंतर शिक्षण झालं नाही, पण हे जेव्हा सुट्टीवर आले होते त्यांना की त्या 2 महिन्यातच लग्न करायचं होतं, म्हणून माझे सासू सासरे आणि हे मला बघायला आले ओमदी येथे. बघितल्यावर त्यांनी पसंत केलं आणि म्हणले की आमच्या मुलाची 2 महिने सुट्टीवर आला होता, सुट्टी संपले आणि आम्हाला 8 दिवसातच लग्न करायचंय. आणि लग्न झाल्यावर 3ऱ्या दिवशीच ते गेले तिकडं. म्हणजे आर्मी विषयी मला एवढं त्यावेळेला काही माहित नव्हतं. लग्न झालं पण हे गेले. पण मला जाताना सर्वजण रडत होते घरातील. मी म्हणायची हे चालले तर हे का रडायला लागलेत असं वाटायचं. पण हे गेले तेव्हा 6 महिन्यांनीच परत सुट्टीवर आले. सुट्टीवर 2 महिन्याच्या सुट्टीवर राहून परत जाताना मग मला रडायला आले की हे गेले की परत लवकर येत नाहीत असं वाटलं मला. परत हे साऊथ आफ्रिकेला गेले सुडानला फेब्रुवारी महिन्यात. 6 महिन्यासाठी ह्यांना 2009ला फेब्रुवारी महिन्यात शांती सेनेमध्ये पाठवलं होतं. त्यावेळेला मी प्रेग्नेंट होती. मी त्यांना सांगितलं आणि जेव्हा हे शहीद झाले 22 सप्टेंबर 2009ला त्यावेळेला मी 7 महिन्याची प्रेग्नेंट होती मुलाच्या वेळेला. म्हणजे इतकं मोठं दुःख त्यावेळेला होतं ना. पहिलं एक तर बाळ वारलेलं, त्याचं पण तोंड ह्याने बघितलेलं नव्हतं आणि हे प्रेग्नेंट होती आणि 7वा महिना होता. त्यावेळेला ते युनिटचा त्यांचा फोन आला की म्हणजे विजय मोरे की आप कौन बोल रही हो म्हणून. मी म्हणलं मैं उनकी पत्नी बोल रही हूँ. आपके घर में बड़ा कौन है उनके पास फोन दीजिए म्हणतात. मी माहेरी गेले होते 7व्या महिन्यात, कारण पहिलं बाळ वारल्यामुळे हे मला म्हणले होते की 5व्या महिन्यातच माहेरी जा आणि बाळाची व्यवस्थित काळजी घे. पहिलं बाळ वारले ह्यावेळेला तर आपल्याला म्हणजे बाळ व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून. आणि असा फोन आला तो म्हणजे शेवटचाच फोन आला 22 सप्टेंबर 2009चा. शांती सेना म्हणून गेली होती तिथं. म्हणजे दहशत म्हणजे फार होती, दंगल भरपूर होती वाटतं. मग तिथं ह्यांना गोळी लागलेली होती. पण त्यावेळेला एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण मी खरोखर सांगते की माहेरी सासरी एकच प्रश्न होता की हिला पैसा भरपूर मिळालाय. पण 3 महिना ह्यांनी शहीद झाले त्यानंतर 3 महिन्यानंतर डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. आणि ह्यांनी प्रेग्नेंट होती त्यावेळेला सांगितलं होतं की मुलगा झाला तर वैभव नाव ठेव. आज माझा मुलगा 10वीला आहे आणि त्याचं नाव वैभव आहे. आणि तो सेम पप्पासारखा दिसतो. त्याला बघून म्हणजे मला त्यांची कमी जाणवत नाही की तो सेम टू सेम पप्पांसारखा दिसतोय. त्यानंतर माझा म्हणजे 2013ला वीरपत्नी म्हणून पुरस्कार दिला मला मुंबईमध्ये मंत्रालयात. मग तेव्हापासून वीरपत्नीचा प्रवास चालू झाला. म्हणजे संघर्षमय जीवन फार झालं. त्यानंतर माझी आई वारली, वडील वारले, हे वारले. म्हणजे मी एकटी सगळी जबाबदारी पार पडत आली. मुलाला सांभाळणं करणं. मग जेवढं सुख होतं नवऱ्याचं ते आपल्याला 7 जन्माचं सुख दिलेलं आहे आणि एक मुलगा दिलेला आहे. त्याच्यावरच आपण पूर्ण उर्वरित आयुष्य एक वीरपत्नी म्हणून घालवायचं असं ठरवलं मी. ताई, तुम्हाला जे तुम्ही कार्य करणार आहात वीरपत्नींसाठी वगैरे तुम्हाला मी सांगलीमध्ये सैनिक आणि खरंच हे खूप कौतुकास्पद आहे. आणि त्यासाठी इतकं 16 वर्ष तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही सक्षमपणे उभे राहिलात आणि तुम्ही तुमच्या मुलाला मोठं केलं, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी फार मोठी हिंमत लागते. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. म्हणजे कार्यक्रमात तुमच्या माहेरी येऊन तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. म्हणजे माझं तर माहेर म्हणून आता काही राहिलेलंच नाहीये. म्हणजे आई वडील पण नाही, भाऊचं पण झाले. त्यामुळे इथं आल्यावर खूप छान वाटलं. म्हणजे आज सगळ्या वीरपत्नींमध्ये छान आम्ही धमाल केली. ताई, आम्हाला सुद्धा खरंच खूप आनंद होतो की आज तुम्ही इथे आमच्या बरोबर 16 सख्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालात. आमच्यासाठी खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. आता मी ह्या ताईंकडे वळणार आहे. वीरपत्नी सौ उज्ज्वला महादेव निकम. माझे मिस्टर महादेव यशवंत निकम, मुक्काम पोस्ट अंतवडी, तालुका कराड, जिल्हा सातारा. सरांची सर्व्हिस 4 वर्ष 8 महिने आणि लग्न झालं माझं 6 जून 1998ला. आणि नंतर त्यांची सुट्टी संपत आलेली, 15 दिवस राहिलेले
मग साखरपुडा आणि लग्न लगेच 10 दिवसात घेतलं. 10 दिवसात सगळा कार्यक्रम झाला की ते गेले सुट्टीवरून. नंतर सप्टेंबरमध्ये आले. त्यावेळेस मग मला विजया राहिली. सप्टेंबरमध्ये गेल्यानंतर जानेवारी संक्रांत झाल्यानंतर ते सुट्टी आलेले. नंतर ते सुट्टीवरून पाठीमागे गेले. मग 26 जून 1999 रोजी मला कन्यारत्न झालं. आणि ज्या दिवशी कन्यारत्न झालं त्या दिवशी हे महादेव निकम त्याच दिवशी शहीद झाले. शनिवारी शहीद झाले. सोमवारी पहाटे डेड बॉडी आली. आणि मला नंतर मला मग डॉक्टरांनी तसंच त्यांच्या गाडीतून ज्या वेळेस त्यांची डेड बॉडी आली त्यावेळेस मला अंतोडीला घेऊन गेले. गाडीतून घेऊन गेल्यानंतर पहाटे आणल्यामुळं आमचे चुलते आणि आमचे मेहुणे म्हणले, अगं निशा, मामांची आत्यांची तब्येत ठीक नाही, तुला अंतोडीला जायचं आहे. म्हटलं ठीक आहे मग. आणि नंतर मग त्यांची गाडी पुढं होती, आमची गाडी पाठीमागं होती. तर सगळे आमच्या गावातून, आमचं गाव लहान आहे अंतवडी कराड तालुक्यामध्ये, आणि ते महाराष्ट्रातले पहिले शहीद आहेत कारगिल युद्धातले. आणि ते शहीद झाल्यानंतर मग गावात सगळे आमचे सगळे चुलते वगैरे ते डोक्याला टावेल वगैरे गुंडाळून रोडला थांबलेले. त्यावेळेस काही जास्त गावात लाईटी नव्हत्या. कंदील नाही का ते ह्याचे असतात ते कंदील होते. आणि तर मी म्हटलं आमचे चुलते कसे काय दिसतात. तर आमच्या आत्यांचा मुलगा होता, त्याची गाडी. मला म्हटलं आत्या काही नाही अगं, इथं काहीतरी कार्यक्रम आहे. त्यामुळे मला काही माहीतच नाही. त्यांनी मला अगोदर पुढं घेऊनच नाहीत गेले, कारण ते शहीद झाले. सगळे संवाद आमचे लेटरवर पत्रावरतीच व्हायचे. त्यामुळं एक आठवड्याला प्रत्येक वेळेस पत्र लिहून ते ॲड्रेस पाठ झाल्यानंतर मी म्हटलं ह्या बॉक्सवर, मी असं कधीच बघितलं नव्हतं की त्या बॉक्सवरती हा ॲड्रेस. मी म्हटलं हा ॲड्रेस कसा काय, तरी माझ्या लक्षात आलं नाही. नंतर ज्यावेळेस ते साहेब आले, त्यांनी ते कंदील लावून नंतर ते सही घेतली माझी. मी म्हटलं हे काय, तरी मला त्यावेळेस काही समजलं नाही, काहीच नव्हतं माहिती. आणि नंतर ते खोलल्यानंतर ज्यावेळेस ते पार्थिव बघितलं, मी म्हटलं झोपले, तसं मला असे वाटलंच नाही की हे शहीद झाले. मग मी तिथं बाजूला राहिले उभी आणि त्यांच्या डोक्याला हात लावला. तर असं वाटलं नाही ठीक आहेत. तर असं काही म्हणजे जाणवलंच नाही. नंतर पुढं काय झालं मला काही कळलंच नाही. मग नंतर लगेच डॉक्टरांनी मला गाडीत घातलं आणि आमच्या माहेरी घेऊन गेले. आणि विशेष म्हणजे हे शहीद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तिसरा करतात, 3 दिवसाचं बाळ घेऊन स्मशानभूमीमध्ये गेलो. आणि विशेष म्हणजे लगेच जिसऱ्याला थोडा सुद्धा शिवला आणि लगेच पक्षाने ते प्रसाद पण नेला. म्हणजे एवढी लोक, एवढा समाज होत तरी कोणाची वाट बघत नाही. हे शहीद होऊन आज 25 वर्ष झालेत. आणि ज्यावेळेस शहीद झाले त्यावेळेस ऑपरेशन विजय असं ते काय होतं. त्यावेळेस मग त्या लोकांनी, आर्मीतल्याच लोकांनी कन्येचं नाव ऑपरेशन विजयवरून विजय ठेवलं. ती आता MBL आहे, ती पण 25 वर्षाचीच आहे. तेच काही, आणि ते खूप अभिमानास्पद आहे. आणि तुम्हा सगळ्यांचंच म्हणजे तुमचं सुद्धा ताई, जी एक वीर पत्नी ज्या सगळ्या, त्यांचा जो त्याग आहे त्याचं खरंच खूप कौतुक आहे आणि मानाचा मुजरा आहे आणि सलाम आहे त्यांना. ताई, पण आज तुम्ही इथे आमच्याबरोबर आलात हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही माहेरी आलेले आहेत, तर माहेरी आल्यानंतर मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाही आहे. तर तुमची ओटी भरली जाणार आहे. आज तोच मान सन्मान इथे तुम्हाला दिला जाणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि दोन्ही ताईंची ओटी भरायची. खरंच खूप छान वाटते की आज सगळ्या सैनिक पत्नी म्हणजे माझ्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत आणि खूप छान धमाल करत आहेत.
आणि खरंच सांगतो की म्हणून आजचा हा जो भाग होता ना तो भाग होता अनुभवांचा, अभिमानाने छाती फुलवण्याचा आणि सगळ्या तायांना सलाम करण्याचा की ज्यांनी घर सांभाळल्यामुळे माझे भाऊजी तिथे सीमेवरती अगदी भक्कमपणे उभे आहेत. आणि तुमच्या या कार्याला खरंच अगदी मनापासून सलाम. आणि खरं तर असं वाटते की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, अजून काही खेळ तुमच्याबरोबर खेळावेत, अजून तुमचा सहवास मला मिळावा. पण आपल्या आजच्या भागापुरता थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचे नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा